शेवटी कष्ट घेतल्यानंतर प्रयत्न केल्यानंतर यश मिळतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाकाल आहे. पण आता बैल ज्यावेळेस बैलाचं पायाचं नक्कीच टोपण गेलं का नाही त्यावेळेस कायकांची प्रतिक्रिया ऐकून त्यावेळेस काय इतकं बेकार वाटत होतं, काळजाला गर पडलेत काय काय इतकं शब्द बेकार वापरलेला इथं. मित्रांनो नमस्कार. आज कातर खटावच्या मैदानावर आलोय आणि मैदानावर मित्रांनो महाकाल ज्या गतीनं पळाला म्हणजे तुम्ही गट जर बघितला ज्या गतीनं पळाला की पेडगाव मैदानाला मित्रांनो त्यानं 5 नंबर केला. पण आज ज्या गतीनं पळाला म्हणजे खरंच वाटलं की बाबा ह्या बैलाची मुलाखत घेणं गरजेचं आहे. कारण एवढा मोठा बैल किंवा एवढा 1 नंबरातला बैल असो त्याला म्हणजे उजेडत नाही तो. काय सांगचाल? नाव सांगा तुमचं. अमोल महादेव वाघमारे वडूज. हा बैल कुठने घेतला हो तुम्ही? बैल 2 वर्षापूर्वी पुष्यगावच्या यात्रेतून खोंड असताना घेतला होता. हे जी जात कुठली? मैसुरीस? हे मैसूर गाडीतनं घेतलेला तो. गाडीने घेतला? गाडीतनं घेतला होता. काय काय बघून म्हणजे कसं वाटलं बाबा हे त्यावेळेस वाटत होतं एवढा पळेल बैल? त्यावेळेस म्हणजे चांगला हातपायही चांगलं वाटत होतं म्हणून घेतला होता. पळले वाटलं होतं. पण आणल्यानंतर बैल सुरुवात केली म्हणजे फेऱ्याला ह्याला बैल जास्त पळणार हे हेतुपरत बैलाचा त्यानं लगेच दाखवून दिला. त्यानं एक पहिल्या मैदानातच गट राहिला होता, दुसऱ्या मैदानात गट झाला, तिसऱ्या मैदानात फायनल राहिला होता आदत वयात. तसं आदत वयात भरपूर फायनल झाली. पण मध्यंतरी काळ एक 6-7 महिन्याचा काळ जरा अशी बेकार गेला बैलाचा. मागच्या पायाची नक्की निघून गेली होती. नक्कीच टोपण जास्त पूर्णपणे साईडला झालं होतं. 6 महिने बैल आम्ही म्हणजे घरीच बांधून राहिला होता. नंतर बैल आम्ही व्हायचं सुरुवात केली, त्याला चालणं फिरवणं परत शेती कामा जरा किरकोळ जरा हे करत बैल सुराला लागला. बैलानं आदतची 1-2 फायनल झाली आणि ओपन हिंद केसरी मैदानाला पेडगावच्या राहिला फायनलला. तिथून बैलानं माघार नाही, पुढे चाललाय बैल शर्यतीला सुद्धा आता पळाला. लागायच्या अगोदर सगळ्या शर्यती कडनं म्हणला की आजपर्यंत बैलाचं रेकॉर्ड झालंय की कडनं तो सहज मेन खांदा त्याचा डावा आम्ही पळवतो, पण दोन्ही खांदी कड फुल स्पीड तेवढंच. उजवीची पण 1 नंबर आहे ती आणि डावीची पण उलट डावीपेक्षा उजवी जास्त फायनल आहे ती. पण नंतर बैल आम्ही काय करायचं त्याला आम्हाला बैल उजवीची म्हणजे डावीची बैल भेटत नव्हती, उजवीची भेटत होती. मग ते आम्ही डावीला जास्त करून बैल हाणत गेलो. बघा मित्रांनो ते नक्कीच टोपान निघून गेलं. ज्यावेळेस टोपान निघून गेलं तेव्हा काय काय लोक म्हणली पण असतील आता काय अडचणीचा विषय? बैल ज्यावेळेस बैलाचं पायाचं नक्कीच टोपण गेलं का नाही त्यावेळेस कायकांची प्रतिक्रिया ऐकून त्यावेळेस काय इतकं बेकार वाटत होतं, काळजाला गर पडलेत काय काय इतकं शब्द बेकार वापरलेला इथं. पण शेवटो का त्यांनी ती वापरले त्याच्यामुळे आम्ही डबल स्पीडला लागलो. बैलाचा पुरेपूर म्हणजे आम्ही एवढं एक विचार केला होता किती खर्च होऊन द्या, शेवट हे बैल पळवायचा ह्या हेतूनच आम्ही कंप्लीट बैलाला खर्च करत राहिलो. शेवट आमची परिस्थिती काही एवढी नसताना सुद्धा आम्ही केलं, त्या बाबतीत काही कमी पडलो नाही. आणि आमचा जो महाकाल ग्रुप आहे 35 ते 40 जणांचा ग्रुप आहे. बैल हा कधी माझा मालक म्हणून मी कधी राहिलेलो नाही की हा सगळा ग्रुपचा बैल आहे. सगळ्यांचा विचार निर्णय सगळ्यांचाच असतात. असं नाही की मी मालक आहे मीच बघणार असं काही नाही. पोरं ज्यावेळेस बैला लागलं तेव्हा रात्रीच्या 1 आणि 1:30 वाजेपर्यंत शेड बदन पोरं गेली नाही. बैलाला साधा मच्छर बैलापाशी येऊन दिला नाही. पूर्णपणे बैलाला गोट्यातनी आम्ही 2 साईडला 2 मशनी लावल्या होत्या ह्याच्या मच्छरच्या माशीच्या. कारण बैलाचा नुसतं मांसाचा गोळा होता एक नक्कीच. ती पहिले 7 दिवस बैलाचं रक्त बंद नव्हतं. तेव्हा आम्ही कोटिंग करायचो ह्याचं सारखं म्हणजे पट्टी तर बैलाला कंपल्सरी चालूच होती. आणि बैल सगळ्यात बेकार काय की बैल 4 पायांना लाथा मारणारा बैल होता. पण तो आज असा बैलाची कंडिशन झाली की तो माणसाळला एवढा माणसाळलाय किती माणूस जवळ येऊन द्या. बैल कधी मारायचा विषय नाही, एवढा मोठा बैल आहे पण कधी मारायचा डोक्यात नाही किंवा लात मारायचा डोक्यात नाही. बैल माणसात राहिलाय कंपल्सरी. बरं कसा आहे तो दाताला? कसं आहे आता म्हणजे ज्यावेळेस त्याला लागलं का नाही तेव्हा एक महिनाभर त्याचा दात लावला होता आणि आता ह्याच्यातच त्या कालावधीच त्यानं 4सा दात पाडला. बघा मित्रांनो म्हैसुरी बैल दुसरा हुस्तोवर म्हणजे जोपर्यंत आदत आहे, काय काय लोकांची अशी म्हणणं आहे की बाबा आदत मध्ये लय पळल पण दुसऱ्यामध्ये पळू शकत नाही किंवा म्हणजे अशा काय काय बैलांची अडचण येते. पण हे 4सा बैल आहे आणि 4सा असून पेटलाय म्हणजे हेच नाही परत 400 वयात. आता म्हणजे प्रत्येकांचं म्हणणं आहे की आता हे बैल जो पेटलाय आज म्हणजे आज एवढं म्हणजे समाधान वाटतंय की आज मैदानात आम्ही आलो. गट पळाल्यानंतर प्रत्येक आता शेवट काय होतं आमची पण इच्छा बाबा काय नाही हा बैलाचा मालक आहे त्या बैलाचा मालक आहे. पण आज आम्हाला एवढं समाधान वाटायला लागलंय
की वडूच्या महाकालचं मालक हे म्हणजे असं आज एवढं समाधान वाटायला लागलंय की मैदानात प्रत्येक जण चला चहा घेऊ ही घेऊ आम्हाला ती सगळ्यात भारी वाटायला लागलंय की आज बैल पळायला लागलाय की सगळे आज आपल्या बैलामुळे आपल्याला किंमत द्यायला लागली ती आज हे बैल आहे म्हणून तर आम्ही आज म्हणजे चर्चेत आलोय हा विषय असा की आता म्हणजे लागल्यापासून किती मैदान केली त्याने लागल्यापासून बघा आम्ही टोटल 5 मैदान केली 4 मैदान गुलालात बैल आहे आणि जो एक 3 रेस झाले त्या मोठ्या तिन्ही शर्यत केले फक्त एका मैदानाला आमची घरची गाडी पक्षा गुले म्हटला ते माझ्यापाशी सांभाळाय ना बैल ती गाडी चांगला गटाला सगळी मोठी गाडी मारली आणि सीमेला जरा काय कारणानं जराशी गोळ झाला म्हणजे बैलांची काय चुकी नाही बैलाची काय नाही कुठल्या बैला आपल्या चुकीमुळे बरं आता मोठ्या लोकांचं म्हणजे आता मोठ्या पायऱ्याचं फोन येत असतील तुम्हाला आता एक 4 दिवस झालं मोठ्या पायऱ्यांचं सगळ्या फोन आहेत पण काय कायचं म्हणणं की आपण पळूया हे करूया पण त्यांना म्हणलो का पळायचं सगळे आमचीच इच्छा आहे ह्या बैला संग पळायची त्या बैला संग पळायची पण ते म्हणले की आज काय म्हणले की पुढचं कोणाला तारीख देऊ नका की आपण ह्या तारखेला पाळायचा त्या म्हणलं पळूया आम्ही आधी स्पष्ट सांगितलं पळूया म्हणून कारण तो बैल पळणारा चांगला आहे म्हणलं ना आपलं म्हणजे आपल्याला तर आनंदच आहे की त्या बैला संग पळायचा असं विषय आहे आता म्हणजे सकाळपासून 4 ते 5 जणांनी आपल्याला म्हणजे माझा नंबर नेलेत पण तारखा सांगून ठेवलेल्या ह्या तारखेला आपण पळूया त्या तारखेला पळूया तेवढंच आपलं म्हणजे हे वाटायला लागलंय बघा मित्रांनो ज्याप्रमाणे गटाला पळाला म्हणजे पेडगावला आपण बघितलास पेडगावला तिला म्हणजे हिंद केसरी कोरेगावला पण राहिला ना कुमट्याला राहिला म्हणजे बैल मित्रांनो ज्या गतीनं पळतोय अनेक लोकांचं म्हणणं आहे की बाबा 10 ते 10 त्या 10 बैलात पळती ती पण ही बैल एकदाशी घालून बघा तुमच्या बैलाला वाट पळल्याशिवाय राहणार नाही ती महाकालला पुढच्या ह्याच्यात शुभेच्छा देऊया कारण हा बैल मित्रांनो तुम्हाला थोड्या दिवसात 1 नंबरातच दिसणार आणि कसं असतं कोणती मैदानं मारलेली हे तुम्ही बघचालच कारण ज्या गतीनं पळतोय गटाला सेमीला फायनलला पण त्याच गतीनं प्रसिद्ध निवेदक आहेत आणि काय महाकाल विषय काय सांगतात खरं तर बैलगाडी क्षेत्रामध्ये आम्हा वडूचकरांना खूप बैलगाडीचा नाद आहे तसं मलाही लहानपणापासून नाद आहे आमच्या कुटुंबामध्ये पहिली जुनी बैल पळायची कायदोळ नावाचा आमचा बैल पळायचा पण त्यानंतर काळानुरूप शर्यत बंद झाली पण वडूचकरांच्या नशिबात बैल नव्हता पण महाकालच्या रूपानं आम्हाला पुन्हा वडूचकरांना एक चांगले दिवस बघायला मिळत आहेत आमचे मित्र आणि वडूजनगरीचे माजी नगरसेवक अमोल वाघमारे यांची ही 3री पिढी आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचा जुना हरण्या नावाचा बैल पळायचा त्यानंतर मध्ये पक्षा पळायचा आता महाकाल पळतोय आणि खूप आनंद आणि समाधान वाटतं की गेली कितके वर्ष आपण मेहनत घेतोय त्या मेहनतीचं फळ आज आपल्याला दिसतंय आणि शेवटी कष्ट घेतल्यानंतर प्रयत्न केल्यानंतर यश मिळतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाकाल आहे पण आता आजची गती बघितली पेडगावला हिंद केसरी मैदान राहिला आता हितनं पुढे त्याला जर पहिलं चांगलं भेटत गेलं आज गाजा चांगला भेटला हितनं पुढे चांगलं भेटत गेला तर बैल काय तुम्ही काय सांगताल एक वडूचकरांना रोज गुलालात भेटल नक्कीच शेवटी प्रत्येक व्यक्ती ही गुलालासाठी बैलगाडी शर्यतीचा खेळ खेळत असते आणि आम्हा वडूचकरांच्या अंगावरती कायम गुलाल ठेवण्याची अपेक्षा महाकालच्या रूपानं नक्कीच पूर्णत्वात जाणार आहे हा बैलगाडीचा खेळ आहे शेवटी बैल कधी कमी पळतो कधी जास्त पळतो पण आता एवढ्या मोठ्या प्रचंड गतीनं आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त महाकाल पळतोय आणि एवढ्या दुखापतातून सावरत आज तो इतक्या पुढे चाललाय आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे बैलगाडी क्षेत्रातल्या लोकांचा आशीर्वाद आहे आणि शेवटी महादेवाचा नंदी आहे आणि तो असाच पुढे जाणार आहे मित्रांनो बघा प्रसिद्ध निवेदक होतं धन्यवाद.